नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो. मित्रहो, शेती हा आपल्यासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा विषय आहे. आपण आता चालू वर्षी आपण बघतोय की गेल्या 4 महिन्यापासून म्हणजे जवळपास मार्च महिना सुरू झाल्यापासून 21 मार्च पासून जो लॉकडाऊन सुरू झाला तर ऑलमोस्ट आता 3.5 ते पावणे 4 महिने झालेले आहेत. आज या ठिकाणी 2 जुलै आहे. या ठिकाणी आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत आणि जग एका वेगळ्या अवस्थेतून जात आहे. ज्याच्यात आपण भारत देश जात आहे, आपला महाराष्ट्र जात आहे, आपलं पुणे शहर, मुंबई शहर जात आहे. याच्यामध्ये कोरोना क्रायसिस, त्याच्यामध्ये लॉकडाऊन, तो परत एक्सटेंड लॉकडाऊन टप्पा 4, लॉकडाऊन टप्पा 5, लॉकडाऊन टप्पा 6 अशा पद्धतीने तो चाललेला आहे आणि माणूस हा जो आहे तो घरात आता कपाट बंद झाल्यासारखा झालेला आहे. आता ह्या कोरोनाच्या भीतीमुळे केवळ आपल्याच नाही तर संपूर्ण जगभरातला माणूस जो आहे तो असा बंद झालेला आहे. मित्र, पण याही परिस्थितीमध्ये जे आहे माणूस जरी घरात जरी बंद राहिला, त्याचा अर्थार्जन वर्क फ्रॉम होम जरी सुरू जरी झालं तरी काही गोष्टी अशा आहेत की ज्या वर्क फ्रॉम होम नाही करतायत की त्या तिथं जाऊनच करणं गरजेचं आहे. काय आहेत त्या अशा गोष्टी? ज्या मानवाची मूलभूत गरज जी आहे ती आहे मानवाची मूलभूत गरज अन्नाची. म्हणजे तो घरात जरी राहिला तरी त्याला खायला अन्न लागतं आणि त्या अन्नाची निर्मिती ही फक्त शेतात होऊ शकते आणि शेती ही वर्क फ्रॉम होम करून नाही होऊ शकत. त्याच्यासाठी शेतकऱ्याला आपल्या राजाला बळीराजाला शेतातच जावं लागतं आणि त्या ठिकाणी शेती करायला लागते. मित्र हो, आपल्या भारताच्या हरित क्रांतीचे जनते जे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन आहे त्यांनी देखील म्हटलं की एनिथिंग कॅन स्टॉप बट ॲग्रिकल्चर कॅनॉट. म्हणजे काही जे आहे जगातल्या सगळ्या गोष्टी थांबू शकतात परंतु शेती थांबू शकत नाही. तसं आहे की कोरोनामुळे जग जरी थांबलं असते, उद्योग जरी थांबले असते, चित्रपटगृह जरी बंद असले, मॉल जरी शटडाऊन झाले असते, रेल्वे थांबल्या, एरोप्लेन थांबले असले तरी शेती ही थांबू शकत नाही. चालू वर्षी आज आहे तो पाऊस जो आहे तो आलेला आहे आणि आपल्या शेतीचं भवितव्य जे आहे हे संपूर्ण ह्या पावसावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनातून किंवा अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाऊस हा अत्यंत आपला मूलभूत घटक आहे. त्याच्यामुळे ही पाऊस कसा येणार आहे, किती पडणार आहे, त्याच्यामध्ये म्हणजे ड्राय स्पेल काय पडणार आहेत का, मग त्याच्या दृष्टिकोनातून जे आहे आपल्या शेतीचं नियोजन करणं हे करावं पडत आहे जेणेकरून आपल्या शेतीतून आपण अधिकाधिक चांगलं उत्पन्न जे आहे ते घेऊ शकतो आणि आपला खर्च जो आहे तो कमी करू शकतो. मित्र, या म्हणून अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आणि शेती संदर्भात असणाऱ्या त्याच्या हितचिंतकाला, त्याच्या स्टेक होल्डरला या पावसाच्या संदर्भातली माहिती असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजच्या ह्या लॉकडाऊन नंतरच्या पहिल्या आपल्या दूरदर्शनच्या माध्यमातून हा जो कृषी दर्शनचा कार्यक्रम होतोय त्याच्यात आपण चर्चेचा विषय जो पहिला घेतला आहे तो आहे पाऊसमानानुसार शेतीचे व्यवस्थापन. आणि मित्र, या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी जे तज्ज्ञ आपल्याकडे उपस्थित आहेत त्यांचा परिचय करून घेऊयात. तज्ज्ञ आहे डॉक्टर प्रल्हाद जायभाय. जायभाय साहेब नमस्कार. नमस्कार मित्र, डॉक्टर प्रल्हाद जायभाय हे सहाय्यक प्राध्यापक कृषी हवामानशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी काम पाहतात. यापूर्वी गेली अनेक वर्षे त्यांनी इगतपुरी, अकोला, लातूर, परभणी अशा विविध ठिकाणी कृषी हवामानशास्त्र अर्थात ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी या विषयामध्ये संशोधन आणि शिक्षण आणि विस्तार याचं कामामध्ये त्यांनी हातभार लावलेला आहे. आपल्याला कल्पना नसेल परंतु साहेबांनी या विषयाच्या संदर्भात कारण हा अत्यंत किचकट विषय, याच्या संदर्भामध्ये फारसं मटेरियल आपल्या मराठी भाषेमध्ये जे आहे ते बाजारामध्ये वाचनासाठी किंवा माहितीसाठी उपलब्ध देखील होत नाही. म्हणून यांनी जवळपास या कृषी हवामानशास्त्राच्या अनुषंगाने 4 पुस्तकं लिहिलेली आहेत. ती पुस्तकं अशी आहेत: पावसाचे निसर्ग विज्ञान, कृषी हवामानशास्त्र, शाश्वत जीवन व अन्न सुरक्षा, वातावरण बदल हवामानानुसार जो आहे ते कृषी चा जो सल्ला आहे तो आहे, आणि ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी टेक्स्ट बुक अर्थात क्रमिक पुस्तक जे काही शिक्षणासाठी असतं. अशा प्रकारची 4 पुस्तकं जी आहेत त्यांनी लिहिलेली आहेत आणि चांगल्या प्रकाशाच्या माध्यमातून ती प्रकाशित झालेली आहेत. असे एक तज्ज्ञ व्यक्तिमत्व आजच्या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहे. आपण पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. मित्र, आपल्या कल्पना आहे की आजचा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. म्हणजे ह्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते थेट फोनद्वारे आपण या ठिकाणी तज्ज्ञांना विचारून त्याचं निरसन करून घेऊ शकता. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक इथं स्क्रीनवर आहे: 2490 0232 002 हा एसटीडी कोड जो आहे तो या ठिकाणी लावायचा आहे कारण हा मुंबईचा क्रमांक आहे वरळीच्या स्टुडिओतला. आणि जे मोबाईल धारक आहे किंवा जे मुंबईच्या बाहेरचे लोक आहेत तर त्यांनी संपर्कासाठी 022 हा एसटीडी क्रमांक या फोन नंबरच्या आधी लावायचा आहे. सगळ्यांनी मला वाटतं नोट करून घेतलाच असेल हा फोन नंबर. तर आपण या ठिकाणी आता चर्चेला सुरुवात करूयात. सर्वप्रथम जायभाय साहेब, की ह्या कोरोना नंतरच्या लॉकडाऊन नंतरचा हा आपला पहिला कार्यक्रम आहे आणि खरोखरच तुम्ही अगदी परभणीवरनं या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वप्रथमतःच मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि चालू वर्षीचा जो काही पाऊस आहे आता पडायला लागला अनेक ठिकाणी जे आहे, आता आपण बघतोय की दररोज पेपरमध्ये, टेलिव्हिजनच्या माध्यमातून, बातम्यातून कळतंय की चांगला पाऊस सुरू झालेला आहे. तरी देखील सर्वसाधारणपणे एकंदर अंदाजमान काय आहे चालू वर्षाच्या पावसाचा? तर
आपण म्हटलं ते अगदीच बरोबर आहे. यावेळी मान्सून राजा बर आणि विश्वासार्थ संस्था जी हवामान अंदाजाच्या बाबतीत काम करते ते म्हणजे भारतीय हवामान विभाग बर IMD. तिने दिलेल्या अंदाजानुसार यावर्षी सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ती 80% आहे. म्हणजे आपण 12ने ज्याला शेतकऱ्याच्या भाषेमध्ये म्हणतो तो चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु अतिशय अल्प 5 ते 10% पाऊस कमी पडण्याची काही काही भागामध्ये शक्यता आहे. बरोबर. परंतु अधिक काही भागामध्ये मुसळधार पावसाची यावर्षी शक्यता असल्याने तीही या शेती व्यवस्था मला वाटतं की ह्या पावसाच्या अंदाजाच्या संदर्भात तुम्ही एक स्लाइड तयार करून आली, ती आपण स्क्रीनवर या ठिकाणी बघूया आणि ती देखील त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला बोलता येईल. याच्यामध्ये आपल्याला दिसेल की यावर्षी सरासरी पावसाचं प्रमाण जे आहे खूपच कमी, म्हणजे दुष्काळ पडण्याची शक्यता फक्त 5% आहे आणि सरासरीपेक्षा थोडासा कमी ही 15% आहे आणि सरासरी इतके पडण्याची शक्यता जी आहे ती 41% आहे आणि सरासरीहून अधिक म्हणजे 110% पाऊस पडण्याची शक्यता ही 25% आहे. ही जर आपण सरासरी पाहिली तर जवळपास 85% आपल्याला चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि सरासरीची तुम्ही जास्त म्हटलंय म्हणजे 110% त्याच्यापेक्षा जास्त. आता ही पावसाची सरासरी जो आपण म्हणतोय ती नक्की सरासरी किती वर्षाचं अशी सरासरी असते? आता आपण 30 वर्षाची ही सरासरीच्या पावसावर आपण गृहीत धरतो, कारण त्याच्या पाठीमागे जो बेस आहे त्याचं, कारण 30 वर्षामध्ये जनरली सगळ्या सायकल्स कंप्लीट होतात, ज्याला आपण शुष्कता काळ किंवा अतिपावसाचे प्रसंग म्हणा किंवा दुष्काळ, ह्या पुन्हा पुनरावृत्ती होण्याचं प्रमाण हे 30 वर्षामध्ये गृहीत धरलं जातं. परंतु भारतीय हवामान विभागाने 50 वर्षाची मागची सरासरी या ठिकाणी गृहीत धरलेली असते. बरोबर आहे. आपल्याला नाशिकवरनं एक स्त्री बद्रीनाथ लोहारकर काही प्रश्न विचारू इच्छितो, तो आपण प्रश्न घेऊया. बद्रीनाथजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. हा बद्रीनाथजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मी नाशिक जिल्ह्यातून बोलतोय सर. बरं. तर माझं म्हणणं असं आहे का, जेव्हा नाशिक जिल्ह्यात मी पपई लावलेली 2 एकर. बर. तर त्याला हवामान कसं राहील आता? पपईसाठी आता प्रत्येक पीक निहाय नाही, परंतु तरी देखील आता आपण विषय निघालाय, आपण थोडस याच्यावर चर्चा करूया की नाशिक जिल्ह्यातला हा शेतकरी आणि त्यांनी पपई लागवड केली आहे. पपईसाठी नाशिक जिल्ह्यात चालू वर्षीचं पाऊसमानाच्या संदर्भात काय सांगताय? पाऊसमानाच्या संदर्भाने विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरी किंवा सरासरीहून अधिक काही तालुके जे नेहमीच दुष्काळाचे छायेत असतात त्यांचा भाग सोडला तर बाकीकडे पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे. तर आपण पपईचं जर का लागवड आता कोणत्या अवस्थेत आहे, जर का ती पपई लावून 1-2 महिने झाले असतील किंवा फुलावर असेल तर येत्या काळामध्ये विशेष करून जुलै आणि ऑगस्टमध्ये पाऊस जास्त होण्याची शक्यता असल्यामुळे जर का पाऊस जास्त झाला आणि सापेक्ष आर्द्रता पिकामध्ये वाढली तर विनयजी बुरशीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. अधिक यांनी शेतकरी बंधूंनी आपल्या कोणती पपईची जात लावलेली आहे ती जर का शिफारस केलेली जात नसेल तर त्याच्यावर अधिक प्रमाणामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असतो. त्या दृष्टीने तज्ञाच्या सल्ल्याने आपण ड्रेंचिंग किंवा त्याच्यासाठीची उपाययोजना करणं आवश्यक आहे. बरोबर. मला वाटतं की यांचं समाधान झालं असेल. आपण आता बघितलं की चालू वर्षी जो आहे पाऊस सर्वसाधारणपणे म्हणजे नॉर्मल सरासरी जे आपण म्हणतो त्याच्यापेक्षा जवळपास आहे, म्हणजे 90% असं दाखवतंय की तो सरासरीहून अधिक म्हणजे 96% ते 110% याच्या दरम्यान, म्हणजे आपण असं धरून चालू की सरासरी सारखा पाऊस. ही सरासरी जी आहे, मग अशी मी म्हटलं की साधारणतः किती वर्षाचं असं सरासरी किंवा महाराष्ट्राची सरासरी काय काय सांगता येईल? महाराष्ट्राची सरासरी साधारणतः 950 ते 1000 मध्ये येते. त्याचं कारण असं आहे की कोकणामध्ये खूप प्रमाणात पाऊस पडतो, म्हणजे 3-3.5 हजारापासून तर 6,000 पर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यात. आणि दुसरीकडे आमच्या मराठवाड्यामध्ये जर पाहिलं किंवा विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पाहिलं तर तो 700-750 येतं. म्हणून सगळ्यांची सरासरी जी आहे ती साधारणतः 1050 म्हणजे 1000 ते 1500च्या शेतकरी भाषेत सांगायचं झालं तर ती येते याच्यामध्ये. आता त्या ठिकाणी जे आहे तर सर्वसाधारणपणे आपण बघतो की सरासरी पण तो किती वर्षाचा असतं असं काय आहे? IMDचं वगैरे 50 वर्षाचं सरासरी जी आपण सरासरीचे 50 वर्षाचे जे आपण त्याच्या ठिकाणी सरासरी असते, म्हणजे 50 वर्षाचा पाऊस आपण एकत्रित घेऊन त्याला 50 भागिले केले की त्या वर्षीची मध्यांक सरासरी निघते आणि त्याच्याप्रमाणे पाऊस हा कमी जास्त याप्रमाणे वेगवेगळे जे हवामान अंदाज आहेत
म्हणजे सर्वात प्रथम जे आहे बरोबर. ते गोवारीकर मॉडेल म्हणून उदयास आलं वसंतराव 1985 गोवारीकर. हा डॉक्टर वसंतराव गोवारीकर, त्याच्यानंतर राजीवन मॉडेल आणि अलीकडे कपल मॉडेल, साऊथ मान्सून मिशन म्हणून प्रोग्राम आहे. तर साऊथ मान्सून मिशन मध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे सांख्यिकीय मॉडेल्स वापरले जातात आणि त्या आधारे वेगवेगळ्या संस्था, परदेशातल्या हवामान संस्था असतील किंवा आपल्या ऑस्ट्रेलियाची संस्था असेल किंवा आशिया खंडातील संस्था असतील, त्यांचा सगळ्यांचा एकत्रित विचार करून हे मान्सून फोरकास्ट आपल्या दिलं जातं. बर बर. आता आपण बघतोय की जनरली ज्यावेळेस आपण जातो आणि चर्चा करतो याच्यामध्ये, तर असं निदर्शनास येतं की लोकांना वाटतं की पाऊस आता जून महिन्यात, जो म्हणजे मृग नक्षत्र 7 जूनला, म्हणजे त्या दिवशी पाऊस अगदी पडणार म्हणजे पडणारच. असे पूर्वी ठोकताळे असायचे आणि त्याच्यानुसार पाऊस पडायचा. परंतु आता असं निदर्शनास येतं की 7 जूनला वगैरे नाही, कधी कधी तो जून महिना संपूर्ण कोरडाच जातो याच्यामध्ये आणि नंतर पाऊस येतो. तर पावसाचं आगमनच हे लांबलंय असं म्हणतात की आता जे मृग नक्षत्र तर संपून गेल्यानंतर पावसाला सुरुवात होते, म्हणजे आता जुलै महिन्यात आपण पावसाला सुरुवात होते. तर याच्या संदर्भामध्ये काय अभ्यास आहे किंवा असे काही निष्कर्ष आता काढता येतील का? जसं तुमच्या इथं स्लाइड आहे, त्याच्या ठिकाणी काही मान्सूनच्या आगमनाच्या तारखा IMDने डिक्लेअर केलेल्या आहेत, तर काय सांगता येईल? इथं समोर देखील दिसतंय. हा, हे जर आपण पाहिलं तर आपल्या असं ध्यानात येईल की एक शास्त्रीय भाषेमधला अभ्यास आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अभ्यास याच्यामध्ये थोडीफार तफावत असते. सांख्यिकी भाषेमध्ये 1%, 2% जरी असेल तरी ती तफावत मोठी वाटते, परंतु शेतकऱ्याच्या भाषेत 1%, 2%नी फारसा त्या हंगामामध्ये फरक पडत नाही. परंतु तो जर का दरवर्षी 1% वाढ होत असेल किंवा कमी होत असेल तर ती मात्र 10 वर्षांनी किंवा 50 वर्षाने मात्र मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात बदल पडू शकतो. परंतु तसं पाहता भारतीय हवामान विभागाने किंवा जागतिक हवामान संस्थेने जे क्रायटेरिया लावलेले आहेत की ज्या भूभागावरती 60% भागामध्ये त्या आठवड्यामध्ये किमान 3 दिवस पाऊस पडावा, म्हणजे पर्जन्य दिन 2.5 मिलीमीटर किंवा त्याहून अधिक जर पाऊस पडला तर त्याला पर्जन्य दिन म्हणतात. आणि असे 3 दिवस असतील. सापेक्ष आर्द्रता ही जर 70%च्या वर असेल आणि तापमान एकदम जर खाली आलेलं असेल सरासरीपेक्षा, त्या आठवड्यामध्ये मागच्या आठवड्यापेक्षा, तर ह्या जे भाग आहेत, वाऱ्याचा वेग जो आहे तो 8 ते 10 किलोमीटर जर असेल त्या प्रदेशावर, मग तो जिल्हा असेल किंवा राज्य असेल, तर त्या ठिकाणी आपण त्यांना मान्सून आला असं आपण गृहीत धरतो. तर अभ्यासानुसार नवीन तारखा भारतीय हवामान विभागाने आपण स्क्रीनवर पाहिलेलेच आहे की त्या दिसत आहेत, परंतु त्याच्यामध्ये फारसा फरक शेतीच्या दृष्टीने पडलेलं नाही. सांख्यिकीय दृष्टीने आपल्याला दिसेल की जवळपास 4 ते 5 दिवसाचा त्याचा पूर्वी 6 जून ते 7 जून ही तारीख, 10 ते 11 जून, परंतु शेतीच्या दृष्टीने माझ्या मते की फारसा त्याच्यामध्ये आपल्याला चिंता करण्याचं किंवा खूप आशादायी असण्याचं कारण नाही. कारण महाराष्ट्राचा बहुतांश भाग, जवळपास 80% ते 82% भाग हा कोरडवाहू आहे, पावसावर शेतीचा आहे. आणि म्हणून आपल्याला कुठं ना कुठं तरी पाऊस हा सर्वसमावेशक कधीच पडत नाही. आपण कधी म्हणतात की बांधाच्या ह्या दुऱ्याला पाऊस आहे तर दुसऱ्या दुऱ्याला नाही, किंवा एक बैल पेरणी करत असताना एकाचा खांदा ओला होतो तो दुसऱ्याचा कोरडा असतो. तर याचं कारणच ते आहे की विषुववृत्तीय प्रदेश आपण राहतो, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये, आणि इथलं हवामान इतकं सेकंदाला मिनिटाला बदलत असतं की याचे शाश्वती कोणाला देता येत नाही. आणि खरं तर आपल्या भारतीय हवामान शास्त्रज्ञापुढचं हे सर्वात मोठं आव्हान आहे. याच्यामुळेच चॅलेंज आहे की पावसाचा अंदाज तुम्ही खूप प्रादेशिक स्तरावर किंवा तालुका स्तरावर जाऊन देऊ शकत नाही सध्या स्थितीला. परंतु जो काही पाऊस येतोय सर्वसमावेशकपणे विभाग वाईज, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तो सुद्धा आपल्याला शेतीदायी फार उपयुक्त होतो. पण शेतकऱ्याची तर अपेक्षा असते की आता म्हणजे गावातल्या गावात पाऊस वेगळा पडतो, काही ठिकाणी जे आहे तर माझ्या गावात पाऊस कधी पडणार आहे, माझ्या गावात गारपीट होणार आहे का, याच्यामध्ये वेगाचे वारे वाहणार आहेत का, माझ्या इथं उष्णता जे आहे ते 40-45 डिग्रीच्या पलीकडे जाणार आहे का, अशा आता शेतकऱ्याला समस्या. कारण आपण बघतोय की जगातल्या चालू वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये, मी बघितलं म्हणजे चालू वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये नाही पण गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये जे आहे, म्हणजे जगातली सर्वात हॉटेस्ट शहरं पैकी काही ठराविक 5 ते 6 शहरं जी आहे ती महाराष्ट्रामध्ये होती आणि ती विदर्भामध्ये चंद्रपूर सारखा असेल किंवा नागपूर सारखा असेल. आता हा जो काही वातावरणातला जो काही इरॅटिकपणा आहे, म्हणजे एकदम कमी पाऊस पडतो काही ठिकाणी,
तर काही ठिकाणी पडला तर एकाच दिवसामध्ये 1000 मिलीमीटर पाऊस पडून सगळे बांधारे वगैरे फोडून टाकतो, धरणाची अवस्था येऊन जाते. तसं तापमानाच्या बाबतीत नाही. कमी तापमानामुळे शेतीवर परिणाम होतो, जास्त तापमानामुळे. काय सांगता येईल या वातावरण बदलाच्या संदर्भात? वातावरण बदलाचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे काही बदल झालेले आहेत की जसं पूर्वी रिमझिम पाऊस किंवा ज्याला पावसाची झड आपण म्हणायचो ती जी लागून राहायची ती हल्लीच्या काळामध्ये आपल्याला फार झड लागलेली दिसत नाही. आणि ती सर्वात शेतीसाठी जी मोठी आपल्याला समस्या आहे ती ही समस्या आहे ज्याला भीज पाऊस म्हणतात. भीज पावसाचे दिवस कमी झाल्यामुळं आणि मुसळधार पावसाचे दिवस पडल्यामुळं पावसाच्या एकूण प्रमाणामध्ये म्हणजे त्याच्या येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला तफावत आढळत नाही. म्हणजे तसे निष्कर्ष भारतीय हवामान विभाग आणि आम्ही कृषी हवामानशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी उत्पादन यांनी काढलेले आहेत. तर त्याच्यानुसार पावसाच्या गेल्या वर्षीच हे छायाचित्र आहे ऍडव्हान्स तुम्ही काढलेलं नैऋत्य मोसमी पावसाचं. त्या हिरव्या लाईन्स, लाल लाईन्स काय आहे, म्हणजे काय सांगता? याच्यामध्ये जे आपण चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे तर ज्या हिरव्या लाईन्स आहेत त्या जुन्या पाऊस येण्याच्या तारखा आहेत आणि लाल ज्या रेषा आहेत त्या या नवीन भारतीय हवामान विभागाने डिक्लेअर केलेल्या या पुढच्या काळामध्ये आपण गृहीत धरायच्या ज्या आहेत पाऊस येण्याच्या तारखा. आपल्याला एक प्राचार्य वंजारी म्हणून आहेत भुसावळवरनं, ते प्रश्न विचारताय, तो आपण प्रश्न घ्या. हा, नमस्कार डॉक्टर वंजारी साहेब, नमस्कार. हॅलो भुसावळ. वंजारी साहेब नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, बोला बोला. शेती आहे सर आमच्याकडे. हा नमस्कार. हा, नमस्कार. शेती आहे सर्वसाधारणतः तूर, सोयाबीन, कापूस हे पिकं घेतो आम्ही. बरोबर. हा, तर आता ह्या वर्षी काही बदल करावा का पिकांमध्ये सर? नमस्कार. हा, ठीक आहे, आपला प्रश्न समजला. प्लीज. हा हा. पीक पद्धती ते घेत आहेत, चालू वर्षीचं पाऊसमान नॉर्मल आहे त्याच्यामुळे नॉर्मल पद्धतीनेच पिकं घेऊ, मला वाटतं असा सल्ला राहील. तरी तुम्ही सांगा त्या पिकात काय बदल करणं गरजेचं आहे का? वंजारी साहेब, आपण जर का पिकाची पेरणी केली नसेल तर यावर्षी निश्चितपणे तूर, सोयाबीन अधिक तूर किंवा कापूस अधिक तूर या पिकाचं, मिश्र पिकाचं निश्चित नियोजन करा. आणि जर का आधी पेरणी केलेली असेल तर आपण पुढच्या भागामध्ये त्या विषयावर चर्चा करणार आहोत. तर आपण ते पुढच्या भागामध्ये की त्याचे फायदे काय होतील, कोणत्या पद्धतीने आपण पेरणी आणि आपण या ठिकाणी स्लाइड दाखवूया ना. आता वंजारी सरांचा प्रश्न आहे तर ह्या ठिकाणी मी हे करतो की स्लाइड आपण जी आहे तयार केलेली ती स्क्रीनवर आपण जर काय हरकत नाही. तर आपण जर मिश्र सोयाबीन अधिक तूर 4:2, कापूस अधिक सोयाबीन 1:1, कापूस अधिक मूग 1:1, ज्वारी अधिक तूर 4:2 ही जर पिकं आपण खरीप हंगामात घेतली तर आपल्याला असं निदर्शनास येईल की एकल पीक पद्धती जर आपण वापरली तर त्याच्यापेक्षा जर का मिश्र पीक पद्धती किंवा आंतरपीक पद्धती वापरली तर जसं डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठांनी जे निष्कर्ष कोरडवाहू संशोधन केंद्र आणि इतर शास्त्रज्ञ काढलेले आहेत त्याच्यामध्ये 50 ते 60% अधिक उत्पादन मिळतं. उत्पादनात वाढ दोन्ही पिकाच्या, दोन्ही पिकाच्या एकूण उत्पन्न. बरोबर. म्हणजे आपण जर सोयाबीन घेतलं ते जर आपल्याला 100 किलो मिळत असेल तर आंतरपीक किंवा मिश्र पीक घेतलं तर 150 ते 160 किलो मिळेल, दोन्ही मिळून एकत्रित. बरोबर. तर अशा प्रकारे ते मग आपण ही सरासरी खूप मागच्या 5 ते 10 वर्षांची मला तर वाटतं की वंजारी साहेबांनी अत्यंत अप्रोप्रिएट प्रश्न विचारला आणि उत्तरे त्याला इतकं अप्रोप्रिएट आहे की मान्सून तर नॉर्मल आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे पडणार आहे. पण नुसतं तूर, नुसतं सोयाबीन हे तुम्ही पेरू नका, तर ते मिश्र पीक पद्धतीने आता जसं विद्यापीठाने संशोधन केलंय तशा पद्धतीने जर केलं तर आपल्याला एकूण तुमचं उत्पन्न जर 100 रुपये त्यातून मिळणार असेल तर 160 रुपयापर्यंत उत्पन्न जे आहे याच्यामध्ये म्हणजे प्रॉफिट मार्जिन आहे ती वाढते. केवळ प्रॉफिट नाही वाढत, म्हणजे नफा नाही वाढत, तर त्याचबरोबर जे आहे ते जमिनीचा बेवड ज्याला म्हणतो किंवा जे काही सेंद्रिय कर्ब जे आहे तर ते देखील द्विदल धान्याची पिकं असल्यामुळे पाला गळून जे आहे ते वाढतं. रूट नोड्यूल्समुळे नायट्रोजनचं ऍब्सॉर्प्शन जे आहे तर ते वाढतं. मला वाटतं असे खूप काही फायदे आहेत. अधिक आपल्याला आवटे साहेब सांगतो की फक्त तेवढंच होत नाही. बरोबर. तर जे आपल्याला जसं आपण म्हणतो आपल्याकडे असणारा पैसा किंवा शक्ती ही पूर्ण वापरली गेली पाहिजे. बरोबर. तर त्या अनुषंगाने निसर्गाने जी आपल्याला देणगी दिलेली आहे म्हणजे सूर्यप्रकाश, जी ऊर्जा किंवा पावसाद्वारे मिळणारं पाणी, या दोन्हींचा अधिक वापर करायचा असेल, तसंच कार्बन डायऑक्साईड, या तिन्हींचा वापर केल्यानंतर फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया आहे. आणि मग याचा वापर अधिक करायचा असेल तर त्याच्यासाठी मिश्र पीक पद्धती किंवा आंतरपीक पद्धती अतिशय उपयुक्त आहे. खरंच अत्यंत मोजक्या शब्दामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे. सोलापूरवरनं आता एक माळी म्हणून जे आहे ते शेतकरी आपल्याला काही प्रश्न विचारतात, तो प्रश्न आपण घेऊया. चालेल. चौडाप्पाजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. प्रश्न विचारा साहेब, आपला प्रश्न विचारा. सर, हा आवाज येतोय, बोला. सर, पाऊस येऊन आता पाऊस नाहीये, सध्या पेरणी झालेला आहे.
पाऊस नाहीये, पेरणी झालेलं आहे. सोलापूरमधनं पण कुठनं बोलतोय, कोणता तालुका? अक्कलकोट तालुका आहे सर. हा, अक्कलकोट तालुका. अक्कलकोट मधनं बोलताय. ठीक आहे. आपण तुमच्या प्रश्नावर नक्कीच येऊया, परंतु तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक आपण अल्पशी विश्रांती. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला चर्चेचा विषय जो आहे तो पाऊसमानानुसार शेतीचं व्यवस्थापन आणि सहभागी झालेले तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रल्हाद जायभाय. आपण ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी ज्या अनेक विषयांवर चर्चा केली, पण तत्पूर्वी ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी एक चौडाप्पा माळी म्हणून जे सोलापूरमधले अक्कलकोटचे शेतकरी होते, त्यांचा प्रश्न होता की आता पेरणी तर केली आहे, परंतु आता पावसामध्ये खंड पडलेला आहे. तर साधारणतः पुढचं अनुमान जे आहे तर कसं राहील, त्या संदर्भामध्ये ही स्लाइड आहे मला वाटतं, ही पाठीमागची, ती आपण या ठिकाणी स्क्रीनवर घेऊया आणि त्या अनुषंगाने मग चालेल. हा, हे बघा की पाऊस हा आपण जसं आधीच म्हटलेलो आहोत की विनयजी की पाऊस हा सर्वसमावेशक आपल्याकडे हा कधीच नसतो. हा, हा. तो कुठे जास्त कुठे, आणि मागच्या वर्षाचं त्याला उदाहरण आहे. आता ही जर पाहिली तर जून महिन्याची आपल्याला ही स्लाइड दिसेल, जिथे चालू वर्षाच्या जून हो महिन्यात. चालू वर्षाची या पावसाळ्याच्या हंगामातली. तर तिथे लाल जिथे जिथे जे जिल्हे दिसत आहेत बरोबर. तिथं सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे, म्हणजे बराचसा कमी. आणि जिथे हलकेशी निळी आकाशी कलरची जी दिसत आहेत तिथे सरासरीहून अगदी थोडासा कमी पडलेला पाऊस दिसतोय, आणि थोडासा जास्त. आणि हिरवं जिथं आहे, जी भाग आपल्या जिल्ह्यांचा व्यापलेला आहे भौगोलिक क्षेत्र, तिथं सरासरी इतका पाऊस पडलेला आहे, आणि जिथं निळा पडलेला तिथे अधिक पडलेला आहे. तर आता शेतकऱ्याच्या मनामध्ये सगळीकडेच, मी आता परभणी ते मुंबई प्रवास करताना पाहिलं की काही ठिकाणी खूप खूप चांगला पाऊस आहे, तर काही ठिकाणी खूप कमी आहे. आणि अशा वेळेला शेतकरी भयभीत आहे की आता आपण आंतरमशागत करावी की नाही, पाऊस येईल की नाही, खत टाकावे की नाही. तर त्यासाठी ही आपण जर स्लाइड पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की भारतीय हवामान विभागाने स्लाइड आपण दाखवूया. हो, पुढच्या आठवड्याचं जे एक आठवड्याचं फोरकास्ट दिलेलं आहे, तर महाराष्ट्र याच्यामध्ये निळ्या कलर मध्ये दाखवते. याचा अर्थ सरासरी किंवा त्याच्याहून थोडासा चांगला पाऊस 110%, 100 ते 110% पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी जर काही तालुके, काही जिल्ह्याचा काही भाग सोडला तर मला वाटतं येत्या पुढच्या आठवड्यामध्ये समाधानकारक पाऊस होऊन शेतकरी राजा आपला सुखी होईल. जायभाय साहेब, बरोबर आहे की आता जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस दाखवलेला आहे सर्वदूर महाराष्ट्रामध्ये IMDने, परंतु शेतकऱ्याची कशी अपेक्षा असते की आम्हाला जर एखाद्या पिकाचा निर्णय घ्यायचा आहे तर आम्हाला साधारणतः फेब्रुवारी मार्च महिन्यातच कळलं पाहिजे की चालू वर्षी माझ्या अक्कलकोटमध्ये कसा पाऊस राहील याच्यामध्ये, किंवा माझ्या जुन्नरमध्ये कसा पाऊस राहील. तर हे शक्य आहे का इतकं आधी जे आहे तर पुढचं फोरकास्ट करणं आणि त्यातलं पावसाचं डिस्ट्रीब्युशनवर भाष्य करणं, याच्यात कितपत शक्यता आहे? अजिबात शक्य नाही आजच्या तारखेला तरी. आणि मी माझा व्यक्तिगत अनुभव म्हणून आपल्या सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की मूलतः आपण अशा भौगोलिक क्षेत्राच्या ठिकाणी राहत आहोत, आपलं वास्तव्य आहे की विषुववृत्तापासून अतिशय जवळ, आणि या ठिकाणी इतक्या दूरचं पावसाचं अनुमान करणं तर अजिबात आजच्या तारखेला तरी शक्य झालं नाही. कदाचित भविष्यामध्ये अनेक विज्ञान तंत्रज्ञानाची झेप घेऊन जर काही करता आलं तर सांगता येत नाही, परंतु तशीही शक्यता कमी आहे. बरं, ठीक आहे. आता या संदर्भामध्ये आपण नेहमी चर्चा करतो, पेपरमध्ये येतं की चालू वर्षी यल निनो आहे, मग आता दुष्काळ पडणार आहे, किंवा मग त्याच्या विरुद्ध शब्द येतो तो ला निना शब्द आहे. यल निनो, ला निना, हा नक्की प्रकार काय आहे? हा, आता याच्या संदर्भाने मी एकदा सुटसुटीत सांगायचं म्हटलं तर आपल्याला असं सांगेन. ओके, आपण एक काम करूया, एक अमरावतीवरनं मला वाटतं एक फोन येतोय, यवतमाळवरनं, तो आपण फोन घेऊया शेतकऱ्याचा, अनिल मस्के यांचा, आणि नंतर आपण चर्चा करूया. अनिलजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो अनिलजी, आपला आवाज येतोय, आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो सर, मी महागाव तालुका यवतमाळ जिल्ह्यामधून अनिल मस्के बोलतो. हा, बोला. सर, आम्ही मुख्यतः हळद आणि कापूस या हे 2 पिकं घेतो. बर. पण आता सध्या हवामान जे आहे ते खूप अनिश्चित स्वरूपात झालेलं आहे. कधी पाऊस खूप जास्त पडतो तर कधी कमी होतो. पण कधी पाऊस जास्त पडल्यामुळे बुरशीजन्य जे रोग आहेत हळद आणि कापूस या 2 पिकावर खूप प्रमाणात दिसतात आपल्याला. तर हे जे बुरशीजन्य रोग आहेत याचं नियोजन करण्यासाठी काही जैविक बुरशीनाशक अवेलेबल आहेत का? ऍक्च्युअली तुमचा प्रश्न जरी चांगला असला तरी मला वाटतं की या तज्ञांच्या कार्यकक्षेतला येत नाही, कारण कृषी विद्यापीठामध्ये जे आता हे कृषी हवामान शास्त्रज्ञ आहेत, तुम्ही जो प्रश्न विचारताय तो थोडासा पॅथॉलॉजी म्हणजे वनस्पती विकृतीशास्त्र ही जी शाखा असते विद्यापीठातली, ती बुरशीजन्य रोगावर जे आहे ते संशोधन करते, आणि कीटकांवर संशोधन करणारी एंटॅमॉलॉजी ही शाखा असते. मला वाटतं की आपल्या तिथले तालुका कृषी अधिकारी किंवा त्या ठिकाणचे जे काही विद्यापीठाचे जे काही संशोधन केंद्र आहे तर त्याच्या ठिकाणी आपण संपर्क साधला
तर तुम्हाला याच्यावर बुरशीनाशक, त्याच्यानंतर कीटकनाशक याची माहिती मिळेल. पण त्याच्या पलीकडे जाऊन एक सर्वसामान्य ठोकताळा म्हणून सांगतो की कोणत्याही ठिकाणी जास्त पाऊस जर झाला, पाण्याचं जर साठवण जर झाली, तर त्या ठिकाणी म्हणजे पिकावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तर निचरा ही अत्यंत योग्य आहे. काय सांगता येईल याच्या संदर्भामध्ये? या संदर्भाने आपला प्रश्न अतिशय चांगला आहे. आपल्या जवळच डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ चे कृषी विज्ञान केंद्र आहे डिग्रजला. तिथेही आपण जाऊ शकता. कृषी महाविद्यालय आहे, तिथेही जाऊ शकता आणि त्यांच्याकडनं तर माहिती घेऊ शकता. परंतु याच्यासाठी पाण्याचा निचरा, जर अति पाऊस झाला तर पाण्याचा निचरा ही अतिशय योग्य बाब आहे. त्याच्यासाठी आपल्या जो ब्रॉडवेज फरो जी आहे ती आपण काढली किंवा मृत सरी जर काढली तर आपल्याला या ठिकाणी त्याचा फायदा मिळतो. म्हणजे शेतातलं पाणी काढून देणं हे प्रायोगिक गोष्ट मला आहे. तर वाटतं की ज्याला आपण मृत सरी म्हणतो किंवा बीबीएफ टेक्नॉलॉजी म्हणतो, त्याच्यामध्ये दोन्ही उद्देश होतात. इथं कमी पाऊस आला तरी जलसंधारण होतं आणि पीक चांगलं येतं, आणि कमी पाऊस आला तरी निचरा होतो. आणि दुसरं, अशा वेळेला आपण जर का खताचा, युरियाचा डोस वाढवून दिलात की जमिनीतलं पाण्याचा निचरा करून त्याच्या ठिकाणी युरियाचा डोस जर थोडासा वाढून दिला तर तत्काळ त्याला, आणि जमिनीची हलकी कोळपणी, थोडं वापसा आल्यानंतर हलकी कोळपणी जर केली तर जमिनीतलं सूक्ष्म वातावरण ज्याला आपण म्हणतो, हवेचं खेळतं वातावरण राहून आपल्या पिकाला प्रादुर्भाव कमी पडतो, पीक बळी पडणार नाही. बरोबर. आपण मगाशी चर्चा करत होतो आंतरराष्ट्रीय संज्ञा एल निनो आणि ला निनो, काय प्रकार आहे? एल निनो आणि ला निनो ह्या एक हवामानाच्या किंवा वाऱ्याच्या किंवा घटनेच्या, ज्या तापमानाच्या घटनेच्या संबंधात आहेत. तर पॅसिफिक महासागरामध्ये जेव्हा उष्ण वारे किंवा तिथलं पाणी खूप तापतं, या ठिकाणी स्क्रीनवर आपण ही स्लाइडही दाखवू शकतो. जर आपण या ठिकाणी पाहिले की दक्षिण अमेरिकेच्या ठिकाणी वरती ज्या वर्षी एल निनो वर्ष नाही, म्हणजे सर्वसाधारण वर्ष आहे, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या देशाच्या समुद्र किनाऱ्याजवळ आणि मध्यम प्रकारचं तापमान वाढलेलं असतं. म्हणून पॅसिफिक महासागरामध्ये दक्षिण अमेरिकेकडनं वारे जे आहेत समुद्रावरती ते ऑस्ट्रेलियाकडे येतात. म्हणजे आपल्या तिथून भारताच्या याच्याकडे दिसेल ते वारे वाहतात. आणि तशी परिस्थिती असल्यानंतर एक सर्वसाधारण ठोकताळ आहे, ते पुढे मी सांगतो की त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी एक शक्यता आहे. परंतु ज्या वर्षी एल निनो स्लाइड जर पाहिली आपण पुन्हा एकदा घेऊया. जर आपण पाहिली तर जेव्हा साऊथ अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्या, पेरू देश जो आहे, तिथे जर का तापमानामध्ये खूप वाढ झाली पाण्याच्या, त्या ठिकाणी तुम्ही जे लाल बांध दाखवले ते देखील विरुद्ध दिशेने दाखवले. नॉर्मल इयरला इकडे डावीकडे आणि इकडे डावीकडून उजवीकडे जातात. तर तेव्हा त्यामुळे वारे तिकडे खेचले जातात अमेरिकेकडे आणि मग आपल्याकडे पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. परंतु विनयजी, आपल्याला मी सांगेन की याच्या बाबतलं जे संशोधन भारतीय विभागाने आणि IITM पुणे यांनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये 1-to-1 रिलेशन ज्याला म्हणतो, म्हणजे एल निनो झाला तर पाऊस कमीच पडणार आणि एल निनो नाही झाला तर पाऊस पडणार असं मात्र संबंध आढळलेला नाही. तो एक अनेक घटकापैकी एक घटक आहे. म्हणजे जसे हिंदी महासागरावरचं तापमान असेल, भारतीय भूमीवरचं एप्रिल मे जूनचं तापमान असेल, हे असे जे अनेक 16 कारक आहेत, अनेक घटक आहेत, किंवा आता नवीन मॉडेलमध्ये जे फोरकास्टिंग मॉडेलमध्ये 10 घटक मध्ये घेतलेला आहे, त्याच्यापैकी एक घटक आहे. म्हणजे मगाशी मी आपल्याला सांगत होतो की शेती करणं हा फक्त एक पिकं घेणं, म्हणजे ऊस पीक घेणं नव्हे किंवा कापूस नव्हे, अनेक पिकं घेणं म्हणजे शेती पिकं घेणं. तसं पावसाचं फोरकास्टिंग करणं म्हणजे अनेक घटक आहेत, त्याच्यापैकी एक एल निनो आहे. तर एकटा एल निनो म्हणजे पावसाचं त्याच्यावरती अवलंबून नाही, फारसं त्याच्यावर विसंबून किंवा त्याचा फार मोठा बागुलबुवा निर्माण करण्यामध्ये गरज नाहीये. या ठिकाणी सचिनजी मुंडे परभणी ज्या ठिकाणी साहेब आलेले, तर त्या ठिकाणावरनं एक शेतकरी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितो, तो आपण घेऊया. सचिनजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझी 1 एकर क्षेत्रावर सर आली लागवड आहे आणि त्या नजीकच्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जे काय पाऊसमान होणार आहे, तर त्यानुसार आम्ही आली लागवड केलेली आहे. तर त्यासाठी काय काळजी करायला हवी? सचिनजी, आपण अत्यंत चांगला प्रश्न विचारलात. मला ह्याच प्रश्नावर यायचं होतं की तुम्ही कृषी विद्यापीठातले आहात. महाराष्ट्र राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. आता आतापर्यंत आपण जी चर्चा करतोय ती केवळ IMD वर करतोय, भारतीय हवामानशास्त्र विभाग. पाऊस कसा येणार, त्याचं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वगैरे काय राहणार, त्याच्या मर्यादाची देखील आपण चर्चा केली. आता कृषी विद्यापीठाचा कृषी हवामान विभाग जो आहे, मेट्रोलॉजिकल विभाग, तो नक्की काय काम करतो आणि या परभणी या ठिकाणी तुमचा मेट्रोलॉजिकल विभाग असेल तर या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून तुमचा काय सल्ला आहे?
हे जे सचिन गंगाखेडचे मुंडे. गंगाखेडचे शेतकरी आहेत, बर नेहमी संपर्कातले आहेत, तर त्यांनी जो विचारलेला प्रश्न आहे तो अतिशय अचूक आहे. परंतु या संदर्भाने विद्यापीठाने अनेक याच्या टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेल्या आहेत. जसं अधिक जर पाऊस आता यावर्षी होण्याची शक्यता असेल तर त्यांनी सरी पद्धतीनेच याची लागवड करावी, किंवा केली नसली तर त्याला भर द्यावी त्याच्या बुडाशी. आणि जर का पावसाचा खंड पडला 15 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त, तर तशा वेळेला मायक्रो स्प्रिंकलर किंवा तुम्ही गन लावूनही त्याला पाणी द्यावं. अशा पद्धतीची उपाययोजना, ज्याला मायक्रो क्लायमॅटिक मॉडिफिकेशन आपण म्हणतो, सूक्ष्म वातावरण पिकाचं बदल करता येऊ शकेल. बरोबर. आता आपण नेहमी चर्चा करतो की आता पाऊस कसा पडेल, किती पडेल, याचा लार्जर सेन्सने ठोकताळा लावता येतो, परंतु असा नक्की किती पडेल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये हा जो काही बदलता पाऊसमान आहे त्याच्या अनुषंगाने शेतीचे व्यवस्थापन करताना नक्की कोणकोणत्या बाबी विचारात घ्याव्यात? या दृष्टीने मी सर्व शेतकरी बंधूंना एकच सांगेन की आपण महाराष्ट्राचा जर का विचार केला तर सर्व महाराष्ट्रात एकाच वेळी कधीही चांगला पाऊस पडलेला प्रत्येक म्हणजे तालुकाने आहे किंवा जिल्ह्याने आपल्याला दिसणार नाही. कुठे या आठवड्यात कुठे चांगला पाऊस, पुढच्या आठवड्यात कुठे चांगला पाऊस. म्हणून या दृष्टीने आपल्याकडे असणारी जमिनीचे प्रकार, उपलब्ध कृषी निविष्ठा, त्याच्यानंतर आपल्याकडे असणारी पाणी सिंचनाची व्यवस्था, आपल्याकडे असणारं मनुष्यबळ, आणि आपण जो पिकवणार माल आहोत शेतमाल, तो आपल्याला कोणत्या बाजारपेठेमध्ये नेऊन विकायचा आहे, बरोबर, आणि त्या दृष्टीने कोणत्या हंगामामध्ये कोणत्या पिकाची लागवड करावी आणि कोणती पद्धत वापरावी. लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती कृषी मला वाटतं की इथं विद्यापीठाने स्क्रीनवर देखील आहे की याच्यात कोणकोणत्या बाबी आपण लक्षात घ्यायच्या आहेत व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून. तर त्याचं देखील आपण या ठिकाणी स्क्रीनवर दाखवू शकतो की पावसाचा अंदाज आहे, शेतीचे प्रकार आहे, उपलब्ध आपल्याकडच्या निविष्ठा आहेत, आपण जसं म्हटलं तसं. मी शेतकरी बंधूंना सांगेल की स्क्रीनवर आपल्याला ज्या सगळ्या आधीच हे केलेलं आहे, तसंच आपल्याकडे जे पशुधन आहे, बरोबर, यांना खाण्यासाठी जो हिरवा चारा आहे, अधिक कोरडा चारा आहे, याचंही देखील नियोजन त्याच्यामध्ये आहे. आणि सर्वात जास्त मी शेतकरी बंधूंना विनंती करेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून की आपण सगळ्या गोष्टी गृहीत आजपर्यंत धरत आलेलो आहोत, परंतु हवामान हा एक घटक कृषी निविष्ठेमध्ये अग्रक्रमाने धरला पाहिजे. आधी हवामानाचा अंदाज, बरोबर, हवामानाच्या मागची रीत, जी वेगवेगळ्या प्रकाशनाच्या माध्यमातून विद्यापीठाने, चारही विद्यापीठाने त्याच्याबाबत भरपूर प्रकाशन केलेलं आहे, माहिती आहे, तो गृहीत धरून बाकीच्या कृषी निविष्ठा त्याच्यासाठी आपण वापरल्या, बरोबर, तर मला वाटतं की शेती निश्चित फायदेशीर ठरू शकते. बरोबर. याचबरोबर जे आहे की जिथं आपण अशा पद्धतीने विचार करतो, तर त्याचबरोबर काही पिकाची निवड करणे किंवा पेरणी याच्या संदर्भामध्ये काही असे विद्यापीठाने निष्कर्ष काढलेत किंवा कसं आहे? तर मी आपल्याला सांगेन की संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं पेरणीचं महत्व आणि वेळ. बरोबर. तर म्हणजे मढे झाकून या करीती पेरणी, वानियाची लवला आहे, मुठीचे ते वाढी लागे, वटीचे वटी परी राहे. म्हणजे आपला हा कोरडवाहू प्रदेश आहे, पावसावर आधारित शेती आहे, आणि जसं आपण आधी म्हटलो आहोत की एका धुऱ्याला पाऊस असतो, दुसऱ्या धुऱ्याला नसतो. म्हणून पेरणीचं वेळ अतिशय महत्वाची आहे. तुम्ही पेरणीची वेळ जेव्हा कापूस लावायचा असेल, जमिनीचे प्रकार जर डीप कॉटन ब्लॅक म्हणजे भारी जमीन असेल तर 100 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस असेल, तापमान जर का जास्त असेल तर अजिबात लावणी करू नका. ज्यांच्याकडे संरक्षित पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी, काही लोक लावतात तर ते आणा नाही, परंतु ज्यांच्याकडे कंप्लीट पावसावर आधारित, परंतु त्यांनी सुद्धा स्प्रिंकलर किंवा ड्रीप वरती जे कापूस लावतात, तापमान खूप जास्त असेल तर पिकाची वाढ होत नाही आणि उत्पादन ही चांगल्या प्रकारे मिळण्याची शक्यता कमी असते. तसंच दुसरं, लवकर त्याची खाण्यासाठी उपयुक्त आल्यामुळं रोगांचा प्रादुर्भाव, किडींचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो. म्हणून त्या अनुषंगाने जर का सोयाबीन पेरायचं असेल तर 60 ते 70 मिलीमीटर पाऊस झाला असेल हलक्या जमिनीमध्ये तर आपण सोयाबीन पेरायला हरकत नाही, परंतु 70 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस असताना, तापमान जास्त असताना पेरणी घेऊ नये. आपल्याला आता सोलापूरवरून श्रीयुत अभिजितजी फंड हे आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात, तो आपण प्रश्न घेऊया. अभिजितजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझी शेती सोलापूर शहरापासून 15 किलोमीटर वरती आहे, बर, हैदराबाद रोडला, आणि तिथून पुढं उस्मानाबाद जिल्हा लागतो माझ्या शेतापासून 15 किलोमीटर वरती. तर त्या तिकडे उस्मानाबाद पाऊस पडतो 15 किलोमीटर, इकडे शहरामध्ये पाऊस पडतो. आमच्या मधले 10-15 गावात जवळजवळ 2014-15 पासून कमी होत आला पाऊस. 16ला थोडा पडला आणि त्याच्यानंतर कमी होत गेला. माझी 10 एकर बाग होती द्राक्षाची, कमी करत मी आता पूर्ण तोडून टाकली.
माय गॉड. आणि इथे ह्याला काय शास्त्रीय कारण आहे? कशामुळे का आमच्या 10-12 गावामध्ये पाऊस पडत नाही? काय म्हणजे आता हे बघा, हे सोलापूर पासून 10 किलोमीटर यांची शेती आहे, शहरात पाऊस पडतो म्हणतात, त्याच्या पलीकडे 10 किलोमीटर शेतापासून उस्मानाबाद आहे, तिकडे पाऊस पडतो म्हटला म्हणजे रेंज शॅडो प्रदेश आपण ज्याला म्हणतो. आणि जसा जेजुरी वगैरे ह्या परिसरामध्ये आपल्याला सापडतो की पुण्याच्या इकडे पाऊस पडतो आणि डोंगर माथा आहे त्याच्यामुळे पलीकडे नाही. पण सोलापूरला तर तशी काय मला काही परिस्थिती दिसत नाही. काय कारण असं याचं? याच्यावर तर असं ठोस संशोधन काही आपल्याकडे उपलब्ध नाही. परंतु जे बेसिक फंडामेंटल ज्याला आपण म्हणतो मूळ, की पावसाची निर्मिती जी आहे, पावसाच्या निर्मितीचे जे वेगवेगळे प्रवाद आहेत, त्याच्यामधला जो सगळ्यात ग्राह्य प्रवाद धरलेला बर्गरे आणि फाइनसन थेरी, ज्याच्यामध्ये की तुम्हाला कुठला तरी पार्टिकल्स लागतो हवेमध्ये, जे सूक्ष्म सूक्ष्म अतिशय कण असतात पाण्याचे, त्यांना एकत्रित करण्यासाठी संगणन रेणू, मग तो राखेच्या याच्यात असेल, मातीचा असेल, कशाचा असेल, तो असतो, कार्बनचा आहे. तर कदाचित आपण सोलापूरला लागून असल्यामुळे आणि शहराचं जे प्रदूषण वाढलेलं असल्यामुळे कदाचित तो ज्याला आपण रिजनल इम्पॅक्ट म्हणतो. आणि जर का आपण जे शेतकरी बंधूंनी प्रश्न विचारलेला आहे, त्यांनी जर का आपल्या बालपणात जाऊन पाहिलं तर आपला शिवार, आपल्या जे 10-12 गावामधले शिवार, नदी, ओढे, नाले, वनराई यांची परिस्थिती काय होती आणि आज काय आहे, हे जर अभ्यासलं तर आपल्याला निश्चित देण्यात येईल की कदाचित हा स्थानिक स्वरूपाचं जे जंगलतोड आणि शेतीची एकल पीक पद्धती आणि जमिनीतला पाणी उपसा, ह्या सगळ्या राहणीमानातला फरक, याच्यामुळे हे असू शकतं. आणि सोलापूर शहरावरती, सोलापूरच नाही कुठल्याही शहरावरती आजकाल आपल्याला दिसेल की थोडासा पावसाचं प्रमाण, तर त्याचं कारण असं आहे की संगणन रेणू तिथं जास्त अवेलेबल असल्यामुळे पाण्याचे कण एकत्रित होऊन पाऊस तिथं जास्त पडू शकतो. अशी एक शक्यता नाकारता येत नाही. बरोबर. मित्र हो, आपण जे आहे ते पाऊसमानानुसार शेतीचं व्यवस्थापन या विषयावर चर्चा करतोय आणि याच विषयावर चर्चा आपण करणार आहोत इतरही काही बाबींवर. परंतु तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्र हो, आजचा आपला चर्चेचा विषय जो आहे तो आहे पाऊसमानानुसार शेतीचं व्यवस्थापन आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रल्हाद जायभाय. आपण बघितलं की विविध विषयांवर आपण चर्चा केली. विशेषतः आता पिकाची निवड आणि पेरणी करताना लक्षात घ्यायच्या ज्या बाबी आहेत त्यात आपण बघतो की काही कमी पाण्यात येणाऱ्या अशा ताण ज्या आहे, पाण्याचा ताण सहन करणाऱ्या काही जाती आहेत की ज्या पाण्याच्या ताणातही चांगला उत्पन्न देतात. मला वाटतं आपण ती स्लाइड जी आहे ती या ठिकाणी स्क्रीनवर घेऊया. काय सांगता येईल याच्या संदर्भामध्ये? आपल्याकडे उपलब्ध हवामान आणि पावसाची शक्यता, म्हणजे प्रत्येक विभागाचं, विदर्भातल्याही जर नागपूर अमरावतीचं पाहिलं आणि इकडे यवतमाळ चंद्रपूरचं पाहिलं, वाशिम हिंगोलीचं पाहिलं, तर इकडे पाऊस वातावरणाची हवामानाची परिस्थिती वेगळी असते. आणि असणारे पावसाची शक्यता जो आपण आधी चर्चिलेला आहे, आणि आपल्याकडं शेतीवरती जलसिंचनाची कोणती सुविधा आहेत त्यानुसार आपण वाण निवडायला पाहिजे. आता यावर्षी जर विचार केला तर सोयाबीनचे जे आहे तर पाऊस दीर्घ, म्हणजे ज्याला आपण जास्त दिवस लागणारा वाण आहे तो निवडला तरी चालू शकतो, कारण पावसाची यावर्षी शक्यता चांगली आहे. परंतु कमी पाण्यात येणाऱ्या ज्या पिकांच्या जातींचा वापर महाराष्ट्रामध्ये त्यातल्या पावसावर आधारित शेतीमध्ये नेहमी केला पाहिजे. तर सोयाबीनसाठी MAS 158 आहे, MAS मला वाटतं स्क्रीनवर त्या जाती दिसत आहेत. आणि आपण बघितलं आता खरीप हंगामातली 3 पिकं जर गेली तर रब्बी हंगामातल्या हरभरा, करडे आणि गव्हाचं नियोजन करताना देखील किती सॉइल मॉइश्चर अवेलेबल आहे त्याच्यावर मला वाटतं की तिथं देखील कमी पाण्यावर येणाऱ्या, एखाद दुसरं पाणी जर दिलं तर येणाऱ्या त्या जाती ज्या आहेत तर त्या ठिकाणी मला वाटतं इथं दिसत आहेत. आता हे हवामान अनुकूल तंत्रज्ञान, ही स्क्रीनवर आपण स्लाइड घेऊया, जो मगाशी आपण चर्चा केली त्याच्यावर, मिश्र पीक पद्धती आणि हे काय सांगता येईल या संदर्भात, याचे फायदे काय आहेत? याचे जसं आपण आधीच विनयजी शेतकरी बंधूंना सांगितलेलं आहे की जेव्हा आपण एक पीक घेतो आणि जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा त्या ठिकाणी पाण्याचं संवर्धन होत नाही, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असल्यावर पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. आणि मग अशा वेळेला मिश्र पीक पद्धती जर घेतली, जास्त पाऊस जर झाला तर त्याचं युटिलायझेशन जास्त होतं, म्हणजे त्याला मिळणाऱ्या एनर्जीचं, अन्न खाद्याचं, जे नैसर्गिक अन्नखाद्य आणि आपण जमिनीतून जो देतो त्याचं वापर जास्त होऊन पीक अधिक चांगलं येतं. आणि जर का पाऊस कमी पडला तर अशा वेळेला काय होतं की समजा एखादं पीक जे कमी कालावधीत येणारं आहे,
ते जरी नाही आलं तरी जास्त काळाचा खंड सहन करणारं किंवा खोलवर मुळं असणारं जे पीक आहे तर जमिनीतलं खोलवरनं पाणी शोषण करतं आणि मग पीक वाढतं. म्हणजे त्याला 2-3 पीक जर आपण एका शेतामध्ये म्हणजे घेतली मला वाटतं की ही जी पिकांची निवड आहे ही सिम्बायोटिक पद्धती म्हणजे एकमेकाला पूरक आहे. याच्या मुळांची रचना एकाची लांब आणि एकाची कमी. बरोबर. आता हे त्याच्यातलाच प्रकार आहे अनुकूल पीक पद्धती. मला वाटतं संशोधनाअंतर्गत किती प्रमाणामध्ये घ्यायचं म्हणजे सोयाबीन किती प्रमाणात, तूर किती प्रमाणात, जसं 4:2 जे म्हटलंय म्हणजे किती 4 ओळी सोयाबीनच्या 2 ओळी तुरीच्या असं म्हणायचंय का? बिलकुल बिलकुल 4 ओळी सोयाबीन 2, तसंच खाली कापसाची 1 ओळ आणि सोयाबीनची 1 ओळ, तसं कापूस आणि मुगाची 1 ओळ. तर ही शेतकऱ्यांनी ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने त्याला ज्या पद्धतीने पेरणी करणं शक्य आहे त्या पद्धतीने घ्यावी, त्याचा निश्चित फायदा होतो. आता हा एक महत्वाचा विषय आहे का हा जो काय पाऊस पडतो, मगाशी काही शेतकऱ्यांनी विचारलं की रोगराई वगैरे येते किंवा सडते, काही हळदीचे कंद सोडतात, आले सडतात, ज्यावेळेस आपण मृतसरीत सांगितलं. आता हा जो ग्राफ आहे हा कसा संबंध आहे पावसाचा कीड रोगाशी? आता हे बघा की जसं आपल्याला पपई किंवा केळी आणि कापूस आणि हळदवाल्यांनी प्रश्न विचारले, तर कीड किंवा रोग हा जेव्हा पिकावर येतो तो फक्त हवामानामुळे येतो नाही. हा जो त्रिकोण आपण दाखवलेला आहे हा त्रिकोण हे दर्शवित आहे हे तिघांचं संयोग असतं. म्हणजे पीक उत्पादनावरती परिणाम करणार. जर का कीड रोग येण्यासाठी हवामान अनुकूल असेल परंतु पिकाची अवस्था अनुकूल नसेल बरं तर मात्र ती कीड येणार कुठे, खाणार कुठे, वाढणार कशी. म्हणून पिकाची अवस्था, पिकाचा प्रकार, वाढीचा प्रकार आणि त्यावेळेला उपलब्ध हवामान हे जर त्याला उपयुक्त आलं तर आपण दुसरं जे लाईन मध्ये पाहिलं तर आपण एक 10 वर्षाचा कीटकशास्त्र विभाग आणि कृषी हवामानशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आम्ही हा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळून येईल की मावा आणि तुडतुडे याचं प्रमाण, माव्याचं तुडतुड जे लाईन दिसत आहेत उभ्या स्तंभ लाल ते मावा आहे आणि जे हिरवे स्तंभ आहेत ते आहेत तुडतुड्यांचं. तर तापमान साधारणतः वरती दिसतंय की आपल्याला 30 ते 32 डिग्री जर का कमाल तापमान असेल आणि 25 डिग्री पेक्षा जास्त किमान तापमान असेल, सापेक्ष आर्द्रता दुपारची जर का 50 ते 60% जास्त असेल, वरती जी लाईन दिसते आहे निळी आणि सकाळची हिरवी लाईन जी दिसते वरच्या ग्राफमध्ये ती जर का 85 ते 90% असेल तर आपण असं निश्चित समजायला हरकत नाही. आणि ढगाळ वातावरण त्याच्या जोडीला असेल, रिमझिम पाऊस जर असेल तर तुम्ही असं समजायला हरकत नाही रस शोषणाऱ्या किडी किंवा आळ्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मला वाटतं की मग याच अनुषंगाने जे आहे अशा प्रकारे प्रत्येक छोट्या छोट्या याच्यामध्ये महसूल मंडल किंवा गावांमध्ये जे आहे अशा प्रकारे केवळ या 2 फॅक्टरचा अभ्यास केला, तापमान आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि रिमझिम, तर मला वाटतं की हा जो काही रस शोषणारी किडी आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतात, त्यावेळेस कीटकनाशक फवारायचं की नाही फवारायचं, कोणती प्रतिबंधात्मक, मला वाटतं हा निर्णय प्रक्रियेमध्ये ह्या 2 घटकांचं फार महत्व आहे. बिलकुल. कशा प्रकारे आपण ह्या शेतकऱ्यांपर्यंत असं काही मेकॅनिझम आहे का की जे शेतकऱ्यांना असं अॅग्रो ऍडव्हायझरी किंवा हे जे देतं शेती सल्ला ते देतं हवामान आधारित, असं काय आहे का? बिलकुल आहे. आपण जर पाहिलं तर स्क्रीनवरही आपण दाखवू शकता की ही उपलब्धी कुठे आहे. कृषी हवामान सल्ला हा वेगवेगळ्या केंद्र जी आहेत जसं की ग्रामीण कृषी मोसम सेवक केंद्र परभणी आहे, राहुरी आहे, तसंच कोल्हापूर आहे, इगतपुरी आहे, शिंदेवाई आहे, अकोला आहे, मुळदे आहे, दापोली आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की तिथून हा कृषी हवामान सल्ला प्रसारित केला जातो. तसेच प्रत्येक कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी नवीन आपल्या भारत सरकारने उपक्रम केलेला आहे. त्याच्यामध्ये एक कृषी हवामान शास्त्रज्ञ नियुक्त करण्यासाठीची प्रोव्हिजन केलेली आहे. आणि आता काही कृषी हवामान केंद्रामध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी हवामान सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट म्हणून नियुक्ती झालेली, ते आता सल्ला देतात त्या कार्यक्षेत्रामध्ये, त्या जिल्ह्यासाठी. मला वाटतं की आता पाऊस हा केवळ एका घटकाशी नाही येतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे पावसातले खंड आहे, आवर्षण आहे, अतिवृष्टी आहे, असं विविध घटक आहेत, गारपीट आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेतीचं नियोजन करताना कोणकोणत्या बाबी ज्या आहेत लक्षात घ्याव्यात, तर मला वाटतं की याचं देखील एक स्लाइड आहे ती स्क्रीनवर आपण दाखवूया, त्याच्यावर आपण चर्चा करूया. आपण वातावरणाचा अभ्यास करून किंवा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून शेती नियोजनामध्ये सहभाग त्याचा ठेवला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की शेती ताणाचं वर्गीकरण केलेलं आहे, सुरुवातीस पडणारा पावसाचा ताण, मध्यम, शेवटी. बघा की आपण जर का 2012ची स्थिती पाहिली तर पाऊसच आला नाही. आपल्या आज कालच एकादशी झाली, एकादशी पर्यंत पेरण्या नव्हत्या. म्हणजे आपल्याला पावसाची त्याला म्हणतात हंगाम पूर्व किंवा हंगाम सुरुवातीचं ताण की पाऊसच नाही. किंवा आता पेरणी झाली, जसं काही आपल्या सोलापूरच्या शेतकरी बंधूंनी आपल्याला प्रश्न विचारला होता
की आता पावसाची उघडीप हा तर ती हंगाम मध्ये ताण झाला किंवा त्याला शुष्कता काळ, आणि कधी कधी असं होतं की पीक काढायला येतं. सोयाबीनचं असेल सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा तुरीचं पीक असेल नोव्हेंबर डिसेंबर मध्ये, तेव्हा मात्र फुलाच्या कालावधीमध्ये जे आहे दाणे भरण्याच्या कालावधीमध्ये सॉइल मॉइश्चर काढणीच्या वेळेला तर त्याला हंगाम उत्तर किंवा हंगाम शेवटीचा ताण म्हणतो. मला वाटतं की खाली तुम्ही चांगल्या उपाययोजना दिलेल्या आहेत. हलकी त्याच्यासाठी जी आपण हलकी कोळपणी करावी किंवा फवारणी, वेगवेगळे जे फवारणी आहे त्याच्या परावर्तकाची फवारणी करता येते. तसंच आपण नुसती पाण्याची जरी फवारणी केली 8 ते 10 दिवसाचा जर का हवामान अंदाज असेल की येत्या 8 ते 10 दिवसामध्ये पाऊस पडणार नाही, आणि अशा वेळेला जर का आपण नुसत्या पाण्याचा जरी फवारा दिला तरी पीक, त्याला रिव्हर्स ट्रान्सपिरेशन प्रोसेस फिजिओलॉजीमध्ये म्हणतात. तर अशा प्रकारे हवेतलं पाणी जमीन पानं शोषून घेतात आणि ते पीक तगदरतं. म्हणून अशा वेळेला आपण नुसतं युरियाचा 2% फवारणं असेल किंवा म्युरेट ऑफ पोटॅशचा फवारा असेल किंवा खूपच दीर्घकाळ जर का 2009 किंवा 2012 सारखी स्थिती असेल तर केवलिन किंवा दुसरे परावर्तकाचा आपण वापर करू शकतो. तसंच मल्चिंगचा, नुसत्या मल्चिंगचा वापर केला, आपल्याकडे जी उपलब्ध आहेत, तुम्हाला सांगतो विनयजी याच्यावरती प्रचंड डाटा आहे की जवळपास 30 ते 70% उत्पादनामध्ये वाढ आपल्याला मल्चिंग. रुंदसरी वरंबाग ही देखील खूप याच्यामध्ये पाणी संवर्धन होतं. मृद जल संवर्धनाचा जो बेसिक हे आहे इन सितू ज्याला आपण म्हणतो मूलस्थानी जलसंधारण पिकाचे, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे कोरडवाहूमध्ये. आणि हे पहा की आपण त्याला जी सरी काढतो, सरी पाडतोय, ते सरी पाडणं आवश्यक आहे. याच्यामुळे पाण्याचं त्या ठिकाणी सरी पडते आणि खोडाला देखील भर जे आहे भर लागते. जास्त पाऊस पडला त्याच्यात पाणी साचून. हे पहा आपण हे आच्छादनाचा वापर जो मगाशी चर्चा करत होतो. कृषी विद्यापीठामधले जे ड्रायलँड संशोधन केंद्र आहे तिथे घेतलेले हे प्रयोगाचे चित्र आपण पाहतात की अतिशय सुंदर त्या पद्धतीने. पण हे आता आच्छादन आहे याच्यामध्ये. मी पूर्वी चीनमध्ये गेलो होतो. चीनमध्ये ज्वारीचं पीक हे प्लास्टिक आच्छादन, आपल्याकडे मी बघतो की भाजीपाल्याची पीक प्लास्टिक आच्छादनावर घेतली जातात. तसं प्लास्टिक आच्छादन आणि सेंद्रिय आच्छादन याच्यामध्ये काही तुलनात्मक दृष्ट्या काही फरक वगैरे होतो का पाण्याच्या उपलब्धतेमध्ये? निश्चित. प्लास्टिक ज्याला आपण मल्चिंग म्हणतो त्याच्यामध्ये पाण्याचं संवर्धन हे याच्यापेक्षा जास्त प्रमाणात होतं. तसंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लास्टिकमुळे जे तण आहे तणाची वाढ कमी होते. बरोबर. आणि त्यामुळे त्याचं पिकाचं उत्पादन आणि त्याची प्रत ही याच्यापेक्षा अधिक चांगली येते. बरोबर. म्हणजे प्लास्टिकचं आच्छादन हे सेंद्रिय आच्छादनापेक्षा काही बाबीत चांगलं आहे, परंतु सेंद्रिय आच्छादनामुळे सेंद्रिय कर्ब, पाणी धारण क्षमता, मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी, जमिनीचा पोत सुधारतो. त्याचबरोबर ते इकॉनॉमिकली, ज्याला आपण प्लास्टिकचे मल्चिंग प्रत्येक शेतकऱ्याला परवडेल असं नाही. जे कमर्शियल क्रॉप्स घेतात म्हणजे जे नगदी पिकं घेतात किंवा फळ पिकं घेतात त्यांना परवडेल, परंतु आपले बहुतांश शेतकरी खरीपामध्ये कापूस, तूर आणि सोयाबीनवाले म्हणजे बहुतेक पेरा जवळपास 70% ते 80% क्षेत्र याच्या खाली आहे. तर त्यांना हे परवडणार नाही. म्हणून आपल्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत, तुरीचं कुस असेल किंवा ज्वारी बाजरीचं जे आता ऑलमोस्ट आपला म्हणजे कार्यक्रमाची वेळ संपत आली. शेवटचा प्रश्न जो आहे की आता गारपीट होते यावेळी, फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान होतं, द्राक्ष बागा, केळी बागा. तर गारपीटचं असं काही म्हणजे अंदाज करता येऊ शकतो का आणि त्याच्या संदर्भात काही उपाययोजना करता येऊ शकते? अतिशय चांगला प्रश्न आपण घेतलेला आहे. किंबहुना महाराष्ट्रात बराच भाग आपला हा गारपीट प्रवण होतोय का असा प्रश्न अनेक वेळा शेतकऱ्याकडनं मला विचारला जातो फोनवरनं आणि चर्चेमधनं. तर गारपीट प्रवण होण्याच्या दिशेने काही भाग आपला निश्चित जात आहे असं म्हणायला हरकत नाही, विशेष करून मराठवाड्यातले काही जिल्हे आणि विदर्भातले काही जिल्हे. तर अशा वेळेला त्याचं जे अनुमान देण्याचं तंत्र आहे ते फार आधी देण्याचं, एकदम गारपीट होईल असं तंत्र नाहीये. परंतु त्याचा अंदाज मात्र आपल्याकडे दिला जातो. आणि गेल्या 2 वर्षापासून जर आपण भारतीय हवामान विभागाचा अंदाज पाहिला असेल आणि वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांच्या सल्ल्यांमार्फत तो दिला गेला तर तो खरा ठरलेला. तो सायक्लॉन, ज्याला थंडरस्टॉर्म या नावाने दिला जातो, तर त्याचं तंत्र आहे, परंतु ते अजून विकसित होणं गरजेचं आहे. कारण ते बघतोय की आता म्हणजे हवामान बदलाचे परिणाम जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच जनजीवनावर होतात. त्याच्यामध्ये शेतीवर हा परिणाम जास्त होतो की जो आपण बघितला की निसर्ग वादळ जे झालं, ज्याच्यामध्ये कोकण आहे आणि ते आहे, त्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपत्तीला सामोरं जावं लागतं. उपाययोजनाची मित्र हो की आता आपली वेळ आता संपत आलेली आहे, त्याच्यामुळे जो आहे तर या संदर्भामध्ये आहे. तर दर गुरुवारी आपण कृषी दर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कृषी विषयक बाबींवर जे आहे ती चर्चा करत असतो. आपल्या पुढच्या गुरुवारी जो कार्यक्रम आहे म्हणजे दिनांक 9 जुलै 2020 रोजी, तो आहे राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम आणि त्यात सहभागी होण्यात तज्ञ आहे डॉक्टर डी.डी. पारकाळे.
मित्र हो, कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आमचा पत्ता असा आहे: निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकता. जो ईमेल ॲड्रेस जो आहे तो स्क्रीनवर या ठिकाणी आपल्याला तो दिसतोय. मित्र हो, हा कृषी दर्शन कार्यक्रम चा मागोवा जो आहे तो आपण DD सह्याद्रीची जी काही वेबसाईट आहे, त्याच्यानंतर फेसबुक पेज आहे, यूट्यूब आहे, तर याच्या माध्यमातून आपण घेऊ शकता. ज्यांना कुणाला हा कार्यक्रम बघता आला नाही किंवा पुन्हा बघायचा आहे तर ते यूट्यूबच्या माध्यमातून जो कार्यक्रम जो आहे तो पुन्हा आपण या ठिकाणी बघू शकता. मित्रो, आज या ठिकाणी म्हणजे एकूण पाऊसमानानुसार शेतीचं व्यवस्थापन कसं करायचं हा अत्यंत मूलभूत आणि आवश्यक असा घटक होता की पाऊसमानावर वातावरण बदलाचे खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतात आणि त्याच्यानुसार शेतीचं व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांनी जर थोडंसं काळजी जर घेतली तर त्याचं उत्पन्न चांगलं होऊ शकतं, त्याचं शाश्वतता येऊ शकते आणि पर्यायानं जे आहे तर त्याचं जीवनमान जे आहे ते उंचावण्यास मदत होऊ शकते. आज ह्या बाबीचे अनेक कंगोरे जे आहेत आपण इथं तज्ज्ञांकडून जाणून घेतले. त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री ह्या कृषी दर्शनचे जे काही प्रेक्षक आहे आणि दूरदर्शन सह्याद्रीच्या माध्यमातून मी या ठिकाणी डॉक्टर जायभाई यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.